दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे, अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे, संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूध संस्था तुरंबे, सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे, अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। पत्रकारिता हा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो। या स्तंभावर खूप मोठी जबाबदारी आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शाहू महाराज यांना राधानगरी तालुका मतदारसंघाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून 65,000चे मताधिक्य दिले आहे। आता 65,000चे मताधिक्य मिळाल्यानंतर आता सगळ्यांचे मत झाले आहे की आमच्यामुळे झाले आहे, पण या विजयात तालुक्यातील पत्रकारांचा सुद्धा मोठा वाटा आहे, हे मी जाणीवपूर्वक सांगतो। या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार अशी ग्वाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिली। ते राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे राजश्री शाहू राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला। त्याप्रसंगी ते बोलत होते। प्रारंभी राजश्री शाहू राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे पत्रकार SK पाटील, उपाध्यक्ष दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील, सामनाचे पत्रकार अरविंद पाटील, सचिव दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शशिकांत बैलकर, खजानीस दैनिक तरुण भारतचे पत्रकार शिवाजी केसरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख सुरेशराव चौगले, राधानगरी तालुका प्रमुख उत्तम पाटील, भुदरगड तालुका प्रमुख अविनाश शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला। यावेळी उपजिल्हा प्रमुख सुरेशराव चौगले, उपतालुका प्रमुख बाबा पाटील, आजरा तालुका प्रमुख दिलीप जाधव, महिला तालुका प्रमुख कांचन पाटील, उपतालुका प्रमुख शैलजा कांबळे, विभाग प्रमुख अवधूत पाटील, राधानगरी तालुका समन्वयक सागर भावके, वजीर शिकलगार आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। राधानगरी पत्रकार संघाची स्थापना झाली आणि त्याचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी पत्रकारिता हा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो। आणि या चौथ्या स्तंभाकडे खूप मोठी जबाबदारी सध्या अशी आहे की सोशल मीडियाच्या जगात या सगळ्या युगामध्ये काय खरं काय खोटं लोकांच्या समोर मांडते वेळी ज्या भावना आपण मांडता याच्यावरती विश्वास ठेवून आज सगळा समाज वावरतो, त्या समाजाचं प्रतिनिधित्व आपण करतो। तो निश्चितपणे तुमचं मला कौतुक आहे। ज्या लोकांची संघटनेचे पदाधिकारी निवडले त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करतो। या निमित्तानं माझ्या सर्व खरं पदाधिकाऱ्यांची माझी बैठक आहे, पण एक गोष्ट मुद्दा सांगतो की अगदी 1989 साली मी सगळ्या क्षेत्रात काम केलेला मराठेसर कार्यकर्ता। 1989 साली मी सामन्याचा पत्रकार होतो आणि पत्रकारिता करतो त्यावेळेला लिहायचं आणि व्यक्तित्व पोस्टातलं पाठवून द्यायचं। आपल्याला माहिती असेल त्यावेळेला 89 साली जेव्हा कॉलेजला होतो तर पुण्याला पाठवायचं। बातमी लागली तर बरं वाटायचं, लागली नाही तर वाईट वाटायचं। पहिल्या 8-9 बातम्या लागल्या नाही आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रकारिता बंद केली। सांगण्याचा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेला त्यावेळेची पत्रकारिता आणि आता आपण बसल्यानंतर काही जणांनी सोशल मीडियावरती आपली बातमी सुद्धा पाठवली जाते, त्याच्यामध्ये फरक आहे। पण लोकांचा एक विश्वास प्रिंट मीडिया म्हणून जो आहे तो विश्वास ठेवण्याचं काम आज पत्रकारितेने केले। राधानगरीच्या मतदारसंघामध्ये आज तुमचा कार्यक्रम होतो। मतदारसंघाने मुद्दाम शब्द वापरला की आदरणीय शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये सुद्धा तुमची आमची बऱ्याच वेळेला भेट झाली आणि ज्या वेळेला एखाद्या वेळेला मीडिया हातामध्ये घेतो एखादा उमेदवार त्यावेळेला काय घडू शकतं। 65,000चं मतदान खरं तर या मतदारसंघामधून आदरणीय शाहू महाराजांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालं। आता 65,000चं मतदान मिळाल्यानंतर सगळ्यांचंच मत सुरू आहे की ते आमच्यामुळे झालं, पण त्यामध्ये तुमचाही फार मोठा योगदान आहे हे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो। आणि त्या अनुषंगानं निश्चितपणे या मतदारसंघामध्ये सुद्धा भविष्यामध्ये आमच्या शिवसेनेची वाटचाल तरी गेली 10 वर्ष आमच्या शिवसेनेच्या चिन्हावरती निवडून आलेला, शिवसेनेच्या विचारावरती निवडून आलेला आमचा हा या भागातला होता। भविष्यात या मतदारसंघावरती सुद्धा शिवसेनेचा दावा असते। आदरणीय उद्धवजी जो उमेदवार देतील शिवसेनेचा त्या शिवसेनेच्या उमेदवाराला
अतिशय मोठ्या फरकाने राधानगरीचे लोक निवडून देतील याची मला खात्री आहे आणि यामध्ये तुमच्या सर्वांचं योगदान अपेक्षित आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ते नवनिर्वाचित सदस्य असतील त्यांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करावे अशा शुभेच्छा देतो. सुदैवाने माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपला सत्कार करता आला ते आम्ही आमचं भाग्य समजतो आणि माझ्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना आपलं मार्गदर्शन मिळावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. निर्भीड बेधडक बातमी